संरक्षण विषयक क्षेत्रातील नामांकित निबे कंपनी रत्नागिरीमध्ये लवकरच लष्करी साहित्याची निर्मिती करणार आहे। यासंबंधी उद्योग विभाग व निबे कंपनी यांच्यातील सामंजस्य करार मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे रविवारी पार पडला। निबे कंपनी रत्नागिरीमध्ये 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे। यातून सुमारे 1,500 लोकांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली। स्वातंत्र्यवीर विदा सावरकर नाट्यगृहात डिफेन्स प्रदर्शन कम सेमिनारचे उद्घाटन 18 ऑगस्ट रोजी पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, निवृत्त व्हाईस ॲडमिरल सुनील भोकरे, निबे कंपनीचे किशोर धारिया, बाळकृष्ण स्वामी, भावेश निबे, प्रकाश भामरे, निवृत्त कमांडर सौरभ देव आदी उपस्थित होते। यावेळी शस्त्रास्त्र प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्रांची माहिती देण्यात आली। कार्यक्रम मला असं वाटतं की फक्त रत्नागिरीसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। कारण अशा प्रकारचा एमओयू होत असताना देशाच्या संरक्षणासाठी आपण काय केलं पाहिजे असं सांगणारा हा महाराष्ट्रातला कलेक्टरचा पहिला कार्यक्रम आहे। आणि जे पोलीस अधीक्षक साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की मुंबईचा ओढा हा थांबवला पाहिजे, ही वस्तुस्थिती खरी आहे आणि त्याची मुहूर्तमेढ रोवणारा देखील आजचा हा कार्यक्रम आहे। आज माझे पत्रकार बांधव आणि भगिनी या ठिकाणी बसलेत, फक्त हा एक्झिबिशनचा कार्यक्रम नाही किंवा मुलांना मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम नाही, तर रत्नागिरी तालुक्यामध्ये निबेंची जी डिफेन्समधली कंपनी आहे ती 1000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करते। त्याच्यातनं जवळजवळ 1 ते 1,500 रोजगार रत्नागिरीमध्येच निर्माण होणार आहेत। अशा एमओयूचा देखील आजचा कार्यक्रम आहे। त्याच्यामुळे रोजगार देणारा आणि मार्गदर्शन देणारा असा 2 प्रकारचा हा कार्यक्रम आहे।